हाय फ्रेंड्स, एकविराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज काय बनवूया. आज काहीतरी छान छान बनवूया. तर आज आपण बनवणार आहोत ढोकळी, डाळ ढोकळी. कुठे कुठे याला चिखोली म्हणतात, कुठल्या ठिकाणी याला भरड म्हटलं जातं. असे याला भरपूर नावं आहेत. चला तर तुम्हाला पाहताच बरोबर लक्षात येईल की मी काय बनवते. एक बाउल घेतलाय आपण, त्यात गव्हाचं पीठ घेतलंय. आपल्या घरात जितके मेंबर असतील तितकं आपण आपल्या याच्याने घ्यायचंय. आता यात टाकायचंय थोडासा अजवाईन, यात टाकायची हळद, यात टाकायचंय मीठ. मीठ अगदी बरोबर टाकायचंय. मीठ कमी असेल तर हे छान नाही लागणार. आता यात टाकायचंय थोडंसं ऑइल. चला तर आता याला आपण भिजवूया. मिक्स करून घ्यायचंय. आणि याला आता भिजवायचंय. मिठाचे गोळे वगैरे असतील तर ते चुरून घ्यायचे. माझ्या मिठामध्ये असतात थोडेफार, कारण मी सेंधा नमक वापरते. ते आपल्या हेल्थसाठी खूप छान असतं. याचा घट्ट असा गोळा करायचा आहे आपल्याला. कणिक भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आहे. जास्त नरम नाही भिजवायचं आहे. आपण पुरीसाठी भिजवतो तसंच भिजवायचं आहे. थोडं अजून पाणी घेऊया. आपण बट्टीचं भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे भिजवायचं आहे. एवढंच की त्यात जाड पीठ असतं, यात बारीक आहे. या ठिकाणी आपलं हे भिजवून झालेलं आहे, आपण बघू शकता. आता याला 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. चला तर मग या ठिकाणी बघा 5 मिनिटं झालेले आहे. आपण रेस्ट करायला ठेवलं होतं हे पीठ. आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत सांगेल मी तुम्हाला, एकदम फटाफट. पीठ लावलंय. काही जण तेलही लावतात, पण जास्त तेलाचं मला नाही आवडत. चला तर आपण लाटूया.
जास्त जाडही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही, एकदम मीडियम. चला तर आपलं लाटून झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकता हे हिंगाची डबी आहे. याचं झाकण मी घेत आहे. आपल्याला असं गोल गोल याचं पाडून घ्यायचं आहे. अगदी पटापट होतात. आता हे काढून घ्यायचं आहे. आपण बघू शकता जास्त लाटत बसायची गरज नाही आहे. ही प्रोसिजर केली तर अगदी फटाफट होईल. बघा एकाच याच्यामध्ये किती छान तयार झालेले आहे. चला तर हे आपण आता काढून घेऊया. परत दुसरा गोळा घेऊन लाटूया. आता मी थोडासा मोठा गोळा घेतला आहे या ठिकाणी. जेणेकरून लवकर लवकर होईल. थोडंसं पीठ लावायचं आहे, चिटकत असेल तर. चला तर पुन्हा आपण आधी केलं होतं ना तसंच करायचं आहे. आपल्याला हवा त्या आकारात आपण याला करू शकतो. पण हे लवकर होण्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक दाखवत आहे. बघा किती छान झालंय. चला तर आता हे काढून घेऊया आपण. बघा किती सारे झाले. चला तर मग आपण आता करूया. आपण बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते. तुरीची डाळ मी आधी शिजवून घेतलेली आहे. यात हिंग टाकलेला आहे, दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे. या ठिकाणी कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकलेलं आहे. आता त्यात आपण थोडा तेजपत्ता टाकूया.
जिरं टाकूया. चला तर मग आता आपण या ठिकाणी कांदा कापून घेतलाय, तो कांदा यात टाकूया. कांदा टाकल्यावरतीच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. जर सगळ्यात आधी आपण कढीपत्ता टाकला तर तो तेलही उडवतो आणि अंगावरही उडतो. या ठिकाणी कढीपत्ता छान स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे. आता हे बघा कढीपत्ता टाकायचा आहे. एकदा पुन्हा आपण याला हलवून घ्यायचंय. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यात आपल्याला आता लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट टाकायची. बघा या ठिकाणी मी टाकलेली आहे. परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे पण झालेलं आहे. चला तर आता आपल्याला मी या ठिकाणी 2 टोमॅटो काटले आहे, ते आपल्याला यात टाकायचे आहे. टोमॅटो पटकन शिजावा यासाठी आपल्याला या ठिकाणी मीठ टाकायचे. आता यात आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट. जास्त नाही टाकायचं आहे कारण आपण आधी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आपल्याला आवडेल तेवढंच टाकायचं आहे. ही टाकली मी धना पावडर. आता यात टाकायचं आपल्याला गरम मसाला. यात टाकायची आपल्याला आता हळद. छान हलवून घ्यायचं.
आता 5 मिनटं याला असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपले मसाले आणि टमाटर वगैरे ते छान शिजलं जाईल. चला तर आता झाकूया. चला तर आपण आता चेक करूया. वाव, छान आपले मसाले शिजले आहे बघा. तेल वरती आलं म्हणजे शिजले असं समजायचं. चला तर आपण जी डाळ शिजवली होती तुरीची, ती डाळ आता आपण त्यात टाकणार आहोत. छान एकदा तिला हलवून घेऊया. ही बघा, मी फक्त यात हिंग टाकलेला आहे, दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे. यात अजून पाणी बसेल, आपल्याला शिजायला पाणी पाहिजे, त्यामुळे अजून थोडं पाणी टाकायचं आहे. त्यात थोडं पाणी अजून लागेल. अजून थोडं पाणी आपण टाकूया. एक छान उकळी येऊ द्यायची याला. गॅस थोडा फुल करायचा आहे. थोडं झाकण ठेवूया म्हणजे लवकर उकळी येईल. चला तर या ठिकाणी बघा, आपल्या डाळला उकळी आलेली आहे. तर आपण हे जे केलं होतं, लाटून घेतलं होतं गोल गोल, हे यात टाकायचं आहे एक एक करून. आपलं सगळं टाकून झालेलं आहे. आता या ठिकाणी याला 15 ते 20 मिनटं चांगलं छान शिजू द्यायचं आहे. 15 मिनटं मिनिमम शिजू द्यायचं आहे. चला तर फ्रेंड, आपण चेक करूया हे शिजलं का नाही. एक काढायचं आहे, ताटात घ्यायचं आहे आणि असं याला चेक करायचं आहे. हां, छान शिजलेलं आहे. जर पीठ दिसलं तर हे शिजलं नसेल, आणि बघा शिजलेलं लगेच ओळखलं जातं. तर या ठिकाणी हे शिजलेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि वरतून थोडासा कोथिंबीर धुवून ठेवलेला आहे तो मी टाकते. थोडासा कोथिंबीर आपल्याला टाकायचा आहे. चला तर फ्रेंड, आपली डाळ ढोकळी रेडी आहे. आपण बघू शकता. वाव, किती छान दिसते ना. जशी छान दिसते तशी लागतेही छान आहे. चला तर मग पटकन, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके, बाय बाय.